खोडेनगरमध्ये 10 इंची नवीन पाईपलाईनचे काम सुरू. भविष्यातील पाणी प्रश्न सुटणार, नगरसेवकांची ग्वाही. बातमी नाशिक येथून. प्रभाग क्रमांक 23 मधील खोडेनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणी टंचाईच्या समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिसरासाठी 10 इंची नवीन पाणी पुरवठा पाईपलाईन मंजूर होऊन प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. ही योजना अमृत 2 योजनेतून मंजूर झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या कामाच्या शुभारंभ प्रसंगी प्रभाग क्रमांक 23 चे 4ही नगरसेवक उपस्थित होते. त्यांनी नागरिकांना विश्वास दिला की ही नवीन पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर खोडेनगर परिसरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागेल आणि नागरिकांना नियमित व पुरेसा पाणी पुरवठा मिळेल. यावेळी नगरसेवकांनी सांगितले की पाणी पुरवठ्याबरोबरच परिसरातील इतर नागरी समस्या देखील लवकरच सोडवण्यात येणार आहेत. खोडेनगर भागातील ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पुढील 2 महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. या निर्णयामुळे आनंद व्यक्त करत खोडेनगर परिसरातील नागरिकांच्या वतीने 4ही नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. नागरिकांनी त्यांचे आभार मानत परिसरातील विकास कामे वेगाने पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या उपक्रमामुळे खोडेनगर भागातील नागरिकांना पाणी पुरवठा आणि मूलभूत सुविधांच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले. रज्जाक शेख, नाशिक.